बातमी कल्पना खरात संदर्भातली अटकपूर्व जामिनावर आता सुनावणी सुरू झाली आहे। कल्पना खरातच्या वकिलांनी तिची बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे। माझ्या पतीनं गंभीर गुन्हे केलेत असं कल्पना खरातनं म्हटले आणि पतीच्या गुन्ह्याबाबत माहिती नाही असंही कल्पना खरातनं आपली बाजू मांडताना सांगितलेलं आहे। वकिलांद्वारे तिची बाजू मांडली जाते। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर ही सुनावणी सुरू आहे आणि आज कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनासंदर्भात काय निर्णय होतोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर तिच्या वकिलांतर्फे ही बाजू मांडली जाते। सध्या फरार आहे कल्पना खरात आणि तिच्या मागावर आहेत पोलीस। मात्र अटकपूर्व जामिनासाठी तिनं अर्ज केलाय 2 वेळा। यापूर्वी हा जामीन फेटाळलेला होता। खरं तर ही केस पुढे ढकलली होती आणि आज मात्र सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता काय या सुनावणीत होते बघायचं। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। महेश, कल्पना खरात संदर्भातल्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी सुरू आहे। माझ्या पतीनं गंभीर गुन्हे केलेले आहेत असं कल्पना खरातनं म्हटलेलं असल्याचं कळतंय। काय काय नेमके तपशील येतात, वकील काय नेमकी बाजू मांडतात? हीच अटकपूर्व जामिनासाठी कल्पना खरात हिने न्यायालयामध्ये धाव घेतलेली जरी असली तरी ती अद्याप माध्यमांसमोर किंवा पोलिसांसमोर हजर झालेली नाहीये। पण तिच्या वकिलांकडून अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये स्वतःचं म्हणणं मांडण्यात आलेलं आहे। आता जी सुनावणी होत आहे त्या दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की कल्पना खरात हिने सांगितलेलं आहे की तिच्या पतीकडून अत्यंत गंभीर असे गुन्हे घडलेले आहेत। मात्र त्या गंभीर गुन्ह्यांशी तिचा काडी मात्र संबंध नाहीये। मुळात हे असं काही घडत आहे याची अजिबात तिला कल्पना नव्हती असं तिने तिच्या वकिलांमार्फत कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। कल्पना खरात हिने आणखीन पुढे जाऊन असं म्हटलंय की तिच्या खात्यामधून जे काही व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांशी तिचा संबंध नाहीये। तिच्या नावावर हे खातं बँक खातं भलेही होतं, मात्र त्यामधून किती पैसे जात आहेत, किती पैसे येत आहेत, नक्की ते पैसे कोणाकडे जात आहेत, कोण त्या खात्यामध्ये व्यवहार करतंय याची कुठलीही कल्पना मला नसल्याचा दावा कल्पना खरात हिने कोर्टामध्ये केलेला आहे। कल्पना खरात हिच्या म्हणण्यानुसार खरात यांच्या 40% मालमत्तेमध्ये कल्पना खरात भागीदार असल्याने अशोक खरात यांचे व्यवहार कल्पना खरात हिला माहीत होते का असा प्रश्न पण इथे निर्माण झालेला आहे। एकंदरीत पाहता तपास अधिकारी जे आहेत त्यांच्या वकिलांकडून कोर्टामध्ये वेगवेगळे प्रश्न उभे करण्यात आलेले होते। मात्र स्वतःच्या बचावात बोलताना कल्पना खरातच्या वकिलांनी सरळ सांगितलेलं आहे की ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींचा कल्पना खरात हिच्यासोबत संबंध नाहीये। कल्पना खरातच्या पतीकडून तिला जे करण्यास सांगितले होते ते तिने तसे केले। मात्र बँक अकाउंट ओपन करणं असेल किंवा एखादी जमीन विकत घेणं असेल किंवा त्या जमिनीच्या खरेदी पत्र व्यवहार सह्या किंवा अंगठ्याचे ठसे देणे या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या केवळ अशोक खरात याच्या सांगण्यावरून तिने केलेले होते। मात्र यामागे कशा प्रकारचे व्यवहार झालेले आहेत, पैसे कुठून आले, यामागे काही काळबेरा आहे का याची कुठलीही कल्पना मला नसल्याचं कल्पना खरात हिने तिच्या वकिलांमार्फत कोर्टामध्ये मांडलेलं आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि निश्चित या संदर्भात आणखी घडामोडी घडतील त्यामुळे आज कोर्टामध्ये काय नेमकी कल्पना खरातची बाजू मांडली जाते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।